पॉइंट आहे राईट अँगल. राईट अँगल म्हणजे काय आपल्याला झालाय अँगल असा अँगल की ज्याची मेजर 90 असते तो तुमचा बेसिकली राईट अँगल म्हणजे OA. हा जर तुमचा जर एक्सटेंड करूया आपण OA हा जर तुमचा इनिशियल आर्म असेल तर हा जो आता जो अँगल फॉर्म झाला असेल तो किती असेल तर तो राईट अँगल असेल. आपण असं दाखवतो. ओके. आता मी जी गोष्ट लिहिते तुम्हाला पटते का बघा. वन रोटेशन अँगल is equal to 4 into 1 right angle. म्हणजे काय 4 राईट अँगल मी एकत्र केले की मला एक 1 रोटेशन अँगल मिळेल. बघूया करून बघूया. हे सोपं आहे मला त्याच्यात लक्षातही आले असेल. एक रोटेशन अँगल एक राईट अँगल दुसरा राईट अँगल म्हणजे स्ट्रेट अँगल झाला. अजून एक म्हणजे काय 180 इथेपर्यंत किती मेजर झालेला आपला 180 झालेला. त्याच्यामध्ये हा 90 ऍड झाला म्हणजे किती येणार 270. अजून एक 90 ऍड झाला म्हणजे हा किती येईल 360 which is our one rotation angle. तेच मी दिलं 1 rotation angle is equal to 4 into 1 right angle. ओके. अजून काय लिहू शकतो twice of 1 straight angle. दोन स्ट्रेट अँगल कंबाईन केले की मला 1 रोटेशन अँगल मिळेल. बघा मी इथे काय 180 हा एक 1 स्ट्रेट अँगल हा दुसरा 1 स्ट्रेट अँगल. ओके हे आपल्याला मिळालं. ओके. आता आपण नेक्स्ट टाइप बघूया. ओके. 6वा टाइप आहे अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. म्हणजे काय ते बघूया आपण. आपले XY ऍक्सिस क्वाड्रंट सिस्टीम तुम्हाला झाली आहे. सो इथे काय असतो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असतो. हा आपला पॉझिटिव्ह Y ऍक्सिस हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस हा निगेटिव्ह Y ऍक्सिस. ठीक आहे. अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय एक असा अँगल की ज्याचा वर्टेक्स ओरिजिनवर लँड होत असेल आणि त्याचा इनिशियल आर्म पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर असेल तर तो अँगल इन स्टँडर्ड पोझिशन असतो. ओके. मी वेगवेगळे अँगल्स काढते तुम्ही त्यातले मला सांगायचे की कुठले कुठले अँगल स्टँडर्ड पोझिशनवर आहेत. सांगायचे म्हणजे आपण ऑनलाईन लेक्चर्स घेतल्यामुळे तुम्ही काय मला रिप्लाय करू शकत नाही पण तुम्ही बुकवर लिहून ठेवा. मी त्याचा आन्सर सांगेन तेव्हा चेक करा. ओके. सिंपल आहे बघा. ओके. अँगल इन स्टँडर्ड पोझिशन मध्ये कुठले अँगल येतील अँगल XOA वर्टेक्स ओरिजिनवर लँड होतोय आणि इनिशियल आर्म पॉझिटिव्ह एक्सिस वर येतोय. सो अँगल XOA हा तुमचा काय झाला अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. AOB स्टँडर्ड पोझिशन मध्ये येईल का नाही. जरी त्याचा वर्टेक्स ओरिजिनवर लँड होत असला तरी त्याचा इनिशियल आर्म म्हणजेच OA पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर लँड होत नाही. सो हा अँगल इन स्टँडर्ड पोझिशन येणार नाही. ओके. तर BOC हा अँगल इन स्टँडर्ड पोझिशन येईल का नाही का कारण ह्याचा इनिशियल आर्म निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर लँड. आपली कंडिशन काय वर्टेक्स ओरिजिनवर लँड होणं आणि इनिशियल आर्म पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर लँड होणं. सो हा अँगल तुमचा अँगल इन स्टँडर्ड पोझिशन येणार नाही. पण अँगल XOC अँगल इन स्टँडर्ड पोझिशन येईल. ठीक आहे. अँगल XOD अँगल इन स्टँडर्ड पोझिशन येईल का असा अँगल हो येणार. सो XOD हे तुमचे अँगल इन स्टँडर्ड पोझिशन झाले. ओके. आता आपण नेक्स्ट पॉइंटला मूव्ह होऊया. अँगल इन क्वाड्रंट. आपल्याला क्वाड्रंट सिस्टीम जनरली आय थिंक 9th मध्ये वगैरे झाले असतील. आपण एकदा रिवाइज करूया. हा तुमचा फर्स्ट क्वाड्रंट असतो हा सेकंड क्वाड्रंट असतो हा थर्ड क्वाड्रंट असतो आणि हा फोर्थ क्वाड्रंट असतो. अँगल इन क्वाड्रंट म्हणजे काय अँगल जो स्टँडर्ड पोझिशन मध्ये असेल आणि त्याचा टर्मिनल आर्म चारापैकी कुठल्या तरी क्वाड्रंट मध्ये लँड होत असेल तर तो अँगल काय झाला अँगल इन क्वाड्रंट. आय रिपीट अँगल इन
असा अँगल जो स्टँडर्ड पोझिशन मध्ये असेल आणि त्याचा टर्मिनल आर्म कुठल्या तरी चौघापैकी कुठल्याही तरी क्वाड्रंट मध्ये लाय होत असेल. ते महत्वाचा पार्ट आहे. क्वाड्रंट मध्ये क्वाड्रंटच्या बाउंड्रीज वरती नाही, म्हणजे ह्या लाईनवर किंवा ह्या लाईनवर जर असेल तर तो अँगल इन क्वाड्रंट नव्हे. ओके, मी ड्रॉ करते. आता तुम्ही मला सांगा, जरा मोठं ड्रॉ करते, की ह्यातले कुठले अँगल्स अँगल इन क्वाड्रंट आहेत. ओके, तुम्ही नीट ऑब्झर्व करा आणि मला सांगा यातले कुठले अँगल अँगल इन क्वाड्रंट मध्ये येतात. ओके, इझी आहे, ट्राय करा. सो होप तुमचं फिनिश झालं असेल. अँगल XOA हा तुमचा अँगल इन क्वाड्रंट येणार का? कारण तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय होतोय. XOB अँगल इन क्वाड्रंट येईल का? नाही, तो क्वाड्रंटच्या मध्ये नाही लागतो, तो बाउंड्रीज वरती लागतो, तो अँगल इन क्वाड्रंट येणार नाही. मुलांचं इथे जास्त कन्फ्युजन होतं, सो हा पार्ट नीट समजून घ्या. अँगल XOC अँगल इन क्वाड्रंट येईल. तुम्ही इथे लिहून घेते अँगल XOC. ओके, अँगल XOD अँगल इन क्वाड्रंट आहे, कारण तो थर्ड क्वाड्रंट मध्ये काय होतो. XOE अँगल इन क्वाड्रंट आहे का? नाही. XOF बघा, हा आता मी कसं केलंय बघा. XOF तुम्ही असं बघा, XOF हा अँगल इन क्वाड्रंट होईल का? XOF नक्कीच हा अँगल इन क्वाड्रंट होऊ शकतो, कारण तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये लाय. सो हे तुमचे अँगल इन क्वाड्रंट झाले. ओके, सो जे बाउंड्रीज मध्ये लाय होतात त्यांचा पण विचार आपण करायला हवा. सो त्यांना पण काहीतरी नाव असणार, तेच त्यांनाच बेसिकली म्हटलं जातं क्वाड्रंटल अँगल. ओके, आपण बघूया नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट आहे क्वाड्रंटल अँगल. आताच मी डेफिनेशन सांगितली आहे, सो तुमच्या लक्षात आलंच असेल. क्वाड्रंटच्या बाउंड्रीज वरती किंवा क्वाड्रंटच्या वरती जे लाय होतात मध्ये नाही, ते बेसिकली क्वाड्रंटल अँगल असतात. क्वाड्रंट सिस्टीम काढली मी. हा तुमचा ओके, हा तुमचा काय असतो 0 डिग्री असतो. हा राईट अँगल 90 असतो. हा किती असतो 180 असतो. 180 प्लस 90 हा 270 येईल आणि कम्प्लीट रोटेशन झाल्यावर हा 360. ओके, क्वाड्रंटल अँगल म्हणजे असे अँगल जे स्टँडर्ड पोझिशन मध्ये असतात. ओके, आणि ज्यांचा टर्मिनल आर्म एक्स एक्सिस वर म्हणजेच काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही किंवा वाय एक्सिस वर लाय होत असते. मी इथे ड्रॉ करते म्हणजे तुम्हाला कळेल. बघूया क्वाड्रंटल. इथे आपण एक्सिस देऊया, एक्स वाय टाकूया. अँगल AOX हा तुमचा काय झाला क्वाड्रंटल अँगल झाला. 0 अँगल का होईना पण तो सॅटिस्फाय जे क्वाड्रंटल अँगलची डेफिनेशन आहे तो ती सॅटिस्फाय करतोय. अँगलचा व्हर्टेक्स ओरिजिनवर लाय होतोय. इनिशियल आर्म OA आहे जो पॉझिटिव्ह एक्स एक्सिस वर लाय होतोय. ओके, आणि त्याचा टर्मिनल आर्म एक्स एक्सिस वर लाय होतोय. सो हा अँगल तुमचा काय झाला क्वाड्रंटल अँगल झाला. XOB क्वाड्रंटल अँगल झाला. त्याच्यानंतर XOC क्वाड्रंटल अँगल झाला. त्याच्यानंतर XOD क्वाड्रंटल अँगल झाला. ओके, हे तुमचे क्वाड्रंटल अँगल झाले. तर मेजर्स बघा काय येतील. XOA चं काय येईल 0 डिग्री. XOB म्हणजे काय राईट अँगल म्हणजेच 90 डिग्री. XOC म्हणजे किती 180 डिग्री. XOD म्हणजे किती 270 डिग्री. आणि वन रोटेशन झाल्यावर जर आपण कन्सिडर केलं तर नेक्स्ट काय 360 डिग्री. ओके, आता नेक्स्ट अँगलचा टाइप बघूया आपण. तुमचा नेक्स्ट पार्ट आहे
हा इम्पॉर्टंट पार्ट आहे, याच्यावरती जनरली क्वेश्चन्स असतात. को टर्मिनल अँगल्स. ओके, को टर्मिनल अँगल्स म्हणजे असे अँगल ज्याचा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म सेम असतो. ओके, आय रिपीट, परत एकदा डेफिनेशन सांगते. को टर्मिनल अँगल्स म्हणजे असे अँगल्स ज्याचा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म सेम असतो. ओके, आपण बघूया. ओके, ही तुमची झाली क्वाड्रंट सिस्टीम. ओके, आता ह्याच्यामध्ये सपोज करा की हा एक अँगल आहे ज्याचा मेजर 30 डिग्री आहे. पण नावं देऊया, हा पॉइंट तुमचा O आहे, हा A आहे आणि हा B आहे. ठीक आहे, आता आपण प्रत्येक अँगल साठीचे इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म मेन्शन करत जाऊया. ठीक आहे, हा अँगल काय आहे 30 डिग्री. याचा इनिशियल आर्म काय आहे OA आहे, टर्मिनल आर्म काय आहे OB आहे. ओके, हा तुमचा अँगल झाला ज्याचा मेजर किती आहे. इथे अँगलचा आपण मेजरमेंट लिहूया. ठीक आहे, इथे मेजर असा मी एक कॉलम काढते, त्याचा मेजर किती आहे 30 डिग्री आहे. ठीक आहे, ओके. आता असा पण अँगल मी बघू शकते, असा पण अँगल मी बघू शकते. ठीक आहे, हा अँगल कसा आहे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आहे. सो हा अँगल कसा असणार निगेटिव्ह अँगल असणार. पूर्ण रोटेशन जर आपण 360 डिग्री म्हटलं तर त्यातून जर आपण 30 डिग्री सबट्रॅक्ट केलं तर बेसिकली आपल्याला उरलेला अँगल आपला एवढा असणार 330. म्हणजेच हा अँगल किती असणार 330. इम्पॉर्टंट थिंग काय 330 ची साइन कशी असणार अँगलची निगेटिव्ह असणार. का हा अँगल क्लॉकवाईज आहे. ओके, सो नेक्स्ट अँगल मी लिहिते 330 डिग्री. आणि इथे बघा याचा इनिशियल आर्म काय आहे OA आहे, इथूनच तुम्ही सुरुवात केली. आणि टर्मिनल आर्म काय आहे OB आहे. ओके, सो मी असं म्हणू शकते हे दोनही अँगल को टर्मिनल आहेत. का त्यांचे इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म सेम आहे. ओके, तर अजून एक अँगल आपण ड्रॉ करूया. आता मी काय केलं पूर्ण इथून सुरुवात केली म्हणजे माझा इनिशियल आर्म काय येणार OA येणार आणि मी एक रोटेशन कंप्लीट केलं म्हणजे माझा अँगल किती फॉर्म झाला अँगल म्हणजे माझा अँगल किती झाला सेंटरला 360. ओके, आणि त्याच्यानंतर मी 30 डिग्री पुढे गेले. ओके, असा अँगल. सो माझा टर्मिनल आर्म या केसमध्ये काय येईल OB येईल. अँगल बघा काय येईल 360 प्लस 30 डिग्री म्हणजे 390 डिग्री. ठीक आहे, मी ते मेन्शन करून देते. हा पण अँगल को टर्मिनल अँगल झाला. ओके, अजून आता मी काय म्हटलं की मी अजून एक रोटेशन कंप्लीट करते. म्हणजे मी काय केलं इथून पूर्णपणे रफ करून नीट काढूया म्हणजे तुम्हाला ती कन्सेप्ट कळत जाईल. अँगल जसे जसे आपण वाढवत जातो ना तशी तशी ही सिस्टीम थोडी मॅसिव्ह होत जाते. 30 डिग्री आहे. ओके, आता मी एक रोटेशन कंप्लीट केलं म्हणजे 360 डिग्री. आपण मेन्शन करूया अँगल्स 360 डिग्री. परत मी एक रोटेशन कंप्लीट केलं म्हणजे काय होईल 360 प्लस 360 डिग्री येईल. त्याच्यानंतर पुन्हा मी 30 डिग्री रोटेशन घेतलं म्हणजे काय होईल इथे प्लस 330 येईल. याचा आन्सर 720 प्लस 30 म्हणजे किती आलं 750. ओके, 750 च्या केस मध्ये सुरुवात कुठून केलेली आपण रोटेशनला सुरुवात कुठून केलेली OA वरून. सो 750 च्या केस मध्ये इनिशियल आर्म काय येईल OA. त्याने एक रोटेशन कंप्लीट केलं 360 मध्ये, परत एक रोटेशन कंप्लीट केलं आणि परत 30 डिग्री. सो टर्मिनल आर्म काय येईल त्या केस मध्ये OB. सो हा अँगल सुद्धा को टर्मिनल अँगल झाला 750 डिग्री. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक गंमत सांगते. सो आता आपण एक सिम्युलेशन बघूया. तर बेसिकली काही नाही, अँगलचा जस्ट तुम्हाला मेजरचा रेफरन्स थोडासा कळावा. सो मी हे सिम्युलेशन घेतलंय, इझी आहे, तुम्ही इथे बघू शकता. इथे एंटर अँगल इन डिग्रीज, इथे आपण अँगलची जी काही आपल्याला व्हॅल्यू हवी असेल, सपोज 90 डिग्री राईट अँगल ट्रायंगल आपल्याला बघायचं असेल तर इथे 90 टाईप करायचं. सो तुमचा जो हा स्लायडर आहे तो त्या अँगलला जाईल.
फॉर एक्झाम्पल एक मी करून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. इथे मी 30 डिग्री टाईप केलं म्हटल्यावर स्लायडर कुठे गेला, इथे गेला. ओके, सो आता मी तुम्हाला 360 मध्ये जे आपण रिपीट होतं म्हणतोय ते दाखवणार आहे. आधी बेसिक तुम्हाला 0-90 एंगल्स मी दाखवते. हा 0 असणार, 90 कुठे असणार, त्याला परपेंडिक्युलर असणार. मी 90 टाईप केलं, सो हा स्लायडर इथे गेला. त्याच्यानंतर मी 180 टाईप केलं, तो स्ट्रेट अँगलला गेला. ओके, त्याच्यानंतर मी 270 टाईप केलं, तो इथे गेला. देन मी 360 टाईप केलं, म्हणजेच त्याचं एक रोटेशन कंप्लीट झालं. त्या केसमध्ये जी त्याची इनिशियल पोझिशन होती त्या पोझिशनला तो परत आला. म्हणजेच इनिशियल पोझिशनला अँगल काय होता, 0 डिग्रीला तो इथे होता आणि आता मी 360 टाईप करते बघा. त्या केसमध्ये पण तो इनिशियल पोझिशनला येऊन थांबला. ओके, अजून 360 जर मी ऍड केलं तर काय येईल, 720. ते मी टाईप करते 720. बघा, तो परत त्याच पोझिशनला आला. अजून मी 1080 टाईप करते, 720 प्लस 360, तर त्या केसमध्ये सुद्धा तो त्याच पोझिशनला आला. म्हणजे काय, जसं जसं आपण 360 डिग्री ऍड करतो तेव्हा बेसिकली होतंय काय, तर तो फिरून पुन्हा त्याच पोझिशनला परत येतोय. ओके, आता आपण या रिलेटेड पुढच्या गोष्टी बघणार आहोत. सर्कलला आपण एका पॉइंटला उभे आहोत आणि जेव्हा आपण एक रोटेशन करू पुन्हा त्याच पॉइंटला येतो तेव्हा सेंटरला अँगल किती फॉर्म झालेला असतो, 360 डिग्री. बरोबर, 360. म्हणजेच मी असं म्हणू शकते, एका रोटेशन नंतर पुन्हा तुम्ही त्याच पॉइंटला येता. एखाद्या पॉइंटला मी उभे आहे आणि 360 डिग्री फिरून मी कुठे येणार, त्याच पॉइंटला परत येणार. तसंच इथे आहे बेसिकली. म्हणजे क्वाड्रंट सिस्टीम आहे, हा तुमचा 30 डिग्री आहे. ओके, या 30 डिग्री नंतर मी 360 डिग्री रोटेट केलं तर मी कुठे पोहोचेल, त्याच पॉइंटला पोहोचेल. परत मी एकदा 360 डिग्री रोटेट केलं पुन्हा त्याच पॉइंटला. म्हणजेच काय, प्रत्येक वेळी आपण जसं जसं अँगल मध्ये 360 ऍड करू किंवा 360 डिग्री रोटेट करू तसं तसं पुन्हा आपण ओरिजिनल जो पॉइंट आहे तिथेच पोहोचणार. म्हणजेच जो आपला टर्मिनल आर्म आहे 360 डिग्री ऍड केल्यावर तो सेमच असणार. आय रिपीट, हा पार्ट समजून घ्या नीट, की तुम्ही एखाद्या अँगल मध्ये जेव्हा 360 ऍड करता तेव्हा बेसिकली काय होतं, तुम्ही त्याच पोझिशनला येऊन पोहोचता. म्हणजेच काय, टर्मिनल आर्म तुमचा सेम राहतो. ठीक आहे, सो 360 ऍड केल्यावर जो अँगल मिळणार अँगल कोटर्मिनल अँगल असणार. ठीक आहे, म्हणजेच मला जर दोन अँगल्स दिले आहेत त्यांचा डिफरन्स 360 किंवा 360 च्या पटीत येत असेल तर ते काय असतील, कोटर्मिनल अँगल असतील. ओके, सो कोटर्मिनल अँगल्स कसे बघायचे, तर दोन अँगल्सचा डिफरन्स जर इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 असेल तर ते अँगल कोटर्मिनल अँगल्स असतात. ओके, इथे महत्त्वाचा पार्ट हा आहे, इंटिग्रल मल्टिपल. फ्रॅक्शनल नाही, इंटिग्रल का, इंटिग्रल म्हणजे 1 2 3 4 असेल, ट्वाइस असेल. फॉर एक्झाम्पल आता मी काय केलं, तर इथे 30 डिग्री आहे ना, इथे 30 डिग्री मी 4दा रोटेट केलं. ओके, म्हणजे मी एकदा असं रोटेट केलं, मी पुन्हा याच पॉइंटला पण मी पूर्ण रफ करूनच दाखवते सो तुमचं कन्फ्युजन होणार नाही. हा तुमचा 30 डिग्री आहे, मी एकदा रोटेट केलं, मी त्याच पॉइंटला पोहोचले, एक रोटेशन झालं. परत एकदा रोटेट केलं, त्याच पॉइंटला पोहोचले. परत एकदा रोटेट केलं, त्याच पॉइंटला. परत एकदा मी त्याच पॉइंटला. म्हणजे 4 रोटेशन मध्ये सुद्धा मी त्याच पॉइंटला पोहोचले. म्हणजे 4 रोटेशन नुसार आपल्याला जो काही अँगल मिळेल त्याचा टर्मिनल आर्म हाच आहे. सो ओरिजिनल 30 डिग्री आणि ह्या 4 रोटेशन नंतर मिळालेला अँगल कोटर्मिनल अँगल असणार. सो आपण म्हणतो इंटिग्रल मल्टिपल. ओके, सो हे 9 अँगल्सचे प्रकार झाले.